नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडव्याचा सण काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि गुढीपाडव्याला अनेक ग्राहक जे आहेत ते सोने खरेदीला प्राधान्य देतात. जळगावची ओळख ही सराफ बाजारातील सचोटीच्या व्यवहारासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणाला जळगावमध्ये अनेक ग्राहक जे आहेत ते सोने खरेदीसाठी येत असतात. सध्या आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचे दूरगामी परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेले आहेत आणि साहजिकच त्याचे पडसाद सोने चांदीच्या दरांवर देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे गेल्या 2 आठवड्यांचा जर आपण कालावधी पाहिला, म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांमध्ये जेव्हापासून युद्ध सुरू झालं त्या 2 आठवड्यांपासून सोने आणि चांदीचे दर जे आहेत ते थोडेसे कमी होताना दिसत आहेत. एकीकडे गुढीपाडव्याचा सण आणि सोने चांदीचे कमी होणारे दर याचा काय परिणाम जळगावच्या सराफ बाजारात झालेला आहे का, याचाच आढावा आपण घेणार आहोत. आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत. आपण त्यांच्यासोबत या विषयावर बोलूया. आकाशजी, काय सांगाल, सध्या जे आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, सोने आणि चांदीचे दर काही अंशी कमी होताना दिसतात, नेमकी काय कारणं सांगता येतील आणि सध्या सराफ बाजारामध्ये काय ट्रेंड सुरू आहे? आता जनरली आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा सोन्याचं जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती होते तेव्हा सोन्याचे भाव सातत्याने वाढतात. मागे रशिया युक्रेनचं युद्ध झालं तेव्हा सोन्याचे भाव 80,000 1,20,000 झाले होते. पण आता यावेळेस जे आहे, यावेळेची परिस्थिती जी आहे, इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. ऑइल क्रायसिस, ऑइल एक्सपोर्ट इम्पोर्टवरती त्याचा खूप मोठा फरक पडला आहे. एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे पूर्ण. त्यामुळे महागाई सातत्याने वाढते आणि याचा परिणाम असा झालाय की जे US फेडरल पॉलिसीज आहे, सगळ्या बँकची पॉलिसी, बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ USA, फेडरल बँक, बँक ऑफ चायना, सर्वांनी आपले जे मॉनिटरी पॉलिसीज आहे त्या चेंज करायचं ठरवलेले आहे. जे इंटरेस्ट रेट्स जे कमी व्हायची शक्यता होती ते इंटरेस्ट रेट्स आता कमी नाही होणार आहे, ते स्टेज राहतील. त्याचा परिणाम हा सोन्याच्या मार्केटवरती पडलेला आहे. आणि एकीकडे जे इन्व्हेस्टमेंट जी सोन्यामध्ये अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट सोन्याला म्हणायचं आहे ते आता बाकी कमोडिटीज अट्रॅक्टिव्ह झालेले आहे. तर सोन्यामधली जे डायव्हर्जन ऑफ फंड्स आहे हे झालेलं आहे. डॉलर इंडेक्समध्ये गुंतवणूक वाढली आहे आणि डॉलर इंडेक्स जसं जसं स्ट्रॉंग होत आहे तसं जसं सोन्याचे भाव सातत्याने कमी होत आहे. आणि पुढचा आपण विचार केला तर युद्ध असंच जर सुरू राहिलं तर सोन्याचे भाव याच्यापेक्षा अजून थोडेफार कमी होऊ शकतात. पण ही जे सोन्याचे भाव आहे उलट हे ग्राहकांसाठी चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण की सोन्याचे जे भाव 1.80 वरती सोन्याचे भाव होते, ऑफकोर्स आता 1.55 पर्यंत आलेले आहे, तरी चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि पुढचा आपण विचार केला तर युद्ध जेव्हा थांबलं, भविष्यात काही युद्धामध्ये काही पीस ट्रीटी झाली, काही झालं, तर ऑफकोर्स याचा परिणाम हा परत सोन्यावरती पडेल. कारण की सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहे ही परत सेफ इन्व्हेस्टमेंटकडे येईल आणि कमोडिटी सेफ म्हणजे सोनं आणि चांदी. तर तेव्हा सोनं चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि परत सोन्याचे भाव 1.70च्या वरती जायची शक्यता आहे. आता सध्या सोने आणि चांदीचे भाव कमी होताना आपल्याला दिसत आहेत. एकीकडे गुढीपाडव्याचा सण काही तासांवर आलेला आहे. जळगावात पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी खरेदी केलं जातं. तर आता सध्या मार्केटची परिस्थिती कशी आहे? आता सध्या मार्केटची परिस्थिती अशी आहे की व्हॉलेटाईल मार्केट आहे. सोन्याचे भाव कधी 1.80 वरती होते. एका महिन्यातच सोन्याचे भाव, म्हणजे सोन्याचे भाव जेव्हा वाढतात तेव्हा इन्व्हेस्टर्सला, ऑफकोर्स इन्व्हेस्टर खूप खुश असतात. म्हणजे वाढत्या भावात प्रत्येक ग्राहक सोनं घेतो, पण घटत्या भावात ग्राहक घाबरून सोनं घेतात की अरे आपण आज घेतलं तर उद्या कमी तर निघून जाणार का. म्हणून आता सध्या तीच परिस्थिती आहे. कारण की जेव्हा भाव 1.30 1.80 गेले, खूप शॉर्ट टर्ममध्ये गेले, ग्राहकांनी भरपूर प्रमाणात सोनं घेतलं, प्रत्येक भावात सोनं घेतलं, कंटिन्यू सोनं घेतलं. पण कुठेतरी आता म्हणजे आपण म्हणतात तेजी दिसते, मंदीमध्ये मंदी दिसते. त्यामुळे सातत्याने ग्राहक खूप कन्फ्यूज आहे. 50% ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. आता उद्या पाडव्याचा उद्या मुहूर्त आहे, तर आता उद्या मुहूर्ताचा ग्राहक पाडव्याला कसा रिस्पॉन्स देतील. एकीकडे आपल्या इंडियामध्ये तरी असं आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त उद्या आहे. तर इंडियामध्ये तरी भावाचा विचार न करता प्रत्येक ग्राहक थोडीशी का होईना इन्व्हेस्टमेंट करतो सोन्या चांदीमध्ये. एखादी वेळेस पाडवा दरवर्षी जसं जातो तसं जाणार नाही, पण सेल्स तेवढेच राहायची शक्यता आहे. लग्न सराईचा काही परिणाम दिसून येतोय का?
पाडव्यासाठी काही खास दागिन्यांच्या मालिका यावर्षी उपलब्ध आहेत का? हो, आता सोन्याचे भाव लक्षात ठेवून आपण लाईट वेट ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, रोज गोल्ड ज्वेलरी हा जो कन्सेप्ट आहे, जे कास्टिंग ज्वेलरी आहे त्यात पेपर कास्टिंग एक प्रकार आहे, हे भरपूर विविध प्रकारची ज्वेलरी आपण इंट्रोड्यूस केली आहे मार्केटमध्ये. कारण की जसं जसं सोन्याचे भाव वाढत आहे तसं तसं लोकांचं घ्यायचं वेटेज कमी होत आहे. जे ग्राहक पहिले आता पूर्वी ग्राहक 100 ग्रामची चेन, 60 ग्रामची चेन, 70 ग्राम त्याच चेन आता 40 ते 50 ग्राममध्ये उपलब्ध आहे. नेकलेसही तसंच आहे, जे हेवी नेकलेस होतं ते लाईट वेट कन्सेप्टमध्ये आता आलेले आहे. चांदीच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? मध्यंतरी चांदीने खूप मोठी उसळी घेतली होती, 3 लाखांचा टप्पा क्रॉस केला होता. इंडस्ट्रीयल यूज एकीकडे वाढलेला असताना चांदी सातत्याने कमी होते. उपलब्धता कशी आहे चांदीची आता? आता चांदीचे आपण भाव बघितले तर 2च महिन्यात चांदीचे भाव 1 लाखावरून जवळजवळ दीड लाख गेले होते. 1.5 लाखावरून 4 लाख एक फक्त 15-20 दिवसात गेले होते. तर कुठेतरी ही जी चांदीचे फंडामेंटल जे आहे ते आताही तिकडे ते इंडस्ट्रीयल यूज चांदीचा कमी झालेला नाही आहे, इन्व्हेस्टमेंट चांदीमध्ये कमी झालेलं नाही आहे. पण जे चांदीचे भाव जे वाढलेले होते शॉर्ट टर्ममध्ये, त्याचा परिणाम आहे ओव्हरबॉट चांदी झाली होती. कुठेतरी जे ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स आहे त्यांनी एकदम चांदीमधनं फंड्स काढल्यामुळे चांदीचे भाव 2,64,000 वरती आलेले आहे. पण आपण चांदीची हिस्ट्री बघितली तर चांदीचे भाव दरवर्षी ज्या प्रमाणात वाढतात त्या प्रमाणात आपण विचार केला तर या वर्षी चांदीचे भाव वाढलेलेच आहे. कारण की एका वर्षापूर्वी चांदीचे भाव जवळजवळ 1 लाखाचे जेही खालती होते. तर कुठेतरी चांदीचे भाव आता 2,55,000 हेही योग्यच भाव आहे, कारण की चांदीचे भाव डबल झालेले आहे सध्या. इन्व्हेस्टरला काय सल्ला असेल तुमचा? आता इन्व्हेस्टर्सला असा सल्ला राहील की ज्यांना गरज आहे तेवढंच सोनं घ्या. असं आता सोनं चांदी आता अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. ज्यांनी सोनं चांदी पहिले घेतलं नव्हतं तेही आता सोनं चांदी घ्यायला लागलेले आहे. सोन्यामध्ये जे रिटर्न्स आहे खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि कधी कधी त्याचं नुकसान होऊ शकतं. कारण की आपण बघितलं की भरपूर लोक इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये टाकून दिलेली होती. कोणी FDs मोडले, कोणी जागा घ्यायच्या ऐवजी सोनं घेतलं, कोणी बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये पडलेले हे पूर्ण पैसे सोन्यामध्ये वापरले. तर सोनं कधी एक लॉंग टर्म ॲसेट आहे. सोनं घेताना कधी कधी थोडं घ्यायचं. आपण असं समजा तुम्हाला ग्राहकांना 100 ग्राम सोनं घ्यायचं आहे तर ते एक कट्टा घेण्यापेक्षा 4 टप्प्यात घेतलेलं कधी योग्य राहील. ज्याच्या घरी लग्न आहे, 6 महिन्यांना लग्न आहे, 2 महिन्यांना लग्न, 1 वर्षाने लग्न आहे, त्यांनी एक साथ सोनं न घेता टप्प्याटप्प्याने सोनं घेतलेलं कधी योग्य आहे. आपण बघू शकतो आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम जो आहे तो सराफ बाजारावर झाल्याचा या ठिकाणी दिसते आणि त्यामुळेच सोनं आणि चांदीचे दर जे आहेत ते सातत्याने अस्थिर असल्याचं चित्र आहे. एकीकडे सोनं आणि चांदी दोन्ही धातूंचे भाव कमी होत असले तरी गुंतवणूकदारांनी या दोन्ही धातूंमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मार्केटचा आढावा घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने थोड्या प्रमाणात या दोन्ही धातूंची खरेदी करावी असं आव्हान जे आहे ते सराफ व्यावसायिक आकाश बंगाळे यांनी केलंय. आता येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही धातूंचे भाव नेमके वाढतात की कमी होतात हे पाहणं पुन्हा एकदा महत्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.